नमस्कार। आज आपण कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने खोबऱ्याची गोड फराळ कशी बनवायची ते बघणार आहोत। तर इथे मी जेवढी साखर घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे व थोडेसे मनुके, थोडीशी खसखस आणि काही काजू बदाम घेतलेले आहेत। तर इथे मी एक कढई गॅसवर चढवून घेतलेली होती अगोदरच। ती कढई तापून झाल्यावरती त्यात मी काजू, बदाम आणि काही मनुके घेतलेले होते ते मी इथे भाजण्यासाठी घेऊन घेतलेले आहेत। तर त्यात मी आता 1 चमचा असं साजूक तूप घालणार आहे गाईचं। त्याने मी हे सगळं काही मस्त असं खरपूस परतून घेणार आहे। हे सगळं काही भाजण्याचा उद्देश एवढाच की यात जो कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि ज्यावेळेस आपण ही खोबऱ्याची बर्फी खाणार त्यावेळेस आपल्याला त्यातला कच्चापणा हा येणार नाही टेस्टमध्ये। तर इथे सगळं साहित्य आपलं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे, मस्तपैकी असं भाजून घेतलेलं आहे आपण मंद आचेवरती। तर ते सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। ज्यावेळेस आपण हे बेदाणे दळायला घेऊ त्यावेळेस त्यातले जे मनुके आहेत ते आपण काढून घेणार आहोत। तर इथे मी जी साखर घेतलेली होती 1 वाटी ती मी त्या कढईमध्ये घातलेली आहे। तर इथे मी 1 ते 1.5 वाटी एवढं पाणी त्यात घातलेलं आहे। तर तुम्ही ह्या रेशोच्या हिशोबाने तुम्ही देखील पाणी घालू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्यात पाणी घालायचं आहे। साखर कमी जास्त करू शकता तुम्हाला किती गोड हवं आहे किंवा तुम्हाला कमी जर गोड हवं असेल तर त्या हिशोबाने देखील तुम्ही इथे कमी जास्त अशी साखर घेऊ शकता। तर इथे मी 1 वाटी साखर घेतली होती, 2 वाटी खोबरं होतं म्हणून आणि काही बेदाणे होते म्हणून। तर इथे ही सगळी साखर आपण अशी ढवळून घेणार आहोत। साखर वितळून झाल्यावरती त्याला आपण उकळ काढून घेणार आहोत। उकळ काढण्याचं म्हणजे एक तारी पाक इथे आपल्याला करून घ्यायचा आहे। तर इथे आपण ही उकळ त्या साखरच्या चाशणीला काढून घेतलेली आहे। आपला पाक हा 1 तारी झालेला आहे, बघू शकता आपण। मस्तपैकी आपला हा 1 तारी पाक बनून तयार झालेला आहे। तुम्ही जर जास्तच घट्ट केला तर तुमची खोबऱ्याची बर्फी जी आहे ती जरा जास्तच कडक होईल आणि खाताना देखील तुम्हाला तेवढा त्रास होईल। तर इथे मी जी खसखस घेतली होती ती त्या साखरच्या पाकमध्ये घातलेली आहे। खसखस तुम्ही अगोदर परतवू शकता, पण इथे मला ती खसखस परतून घ्यायचं काही विशेष वाटलं नाही म्हणून मी डायरेक्ट त्या पाण्यामध्ये घातली आहे चाशणीमध्ये। आणि त्यानंतर जे काही मी ड्रायफ्रूट्स दळून घेतले होते मिक्सरच्या भांड्यात ते देखील मी त्यात घातलेले आहे। खोबरं देखील त्यात घालून घेतलेलं आहे आणि मनुके देखील आपण सुरुवातीला टाकून घेतले होते। तर जे आपण बेदाणे दळून म्हणजेच की जे ड्रायफ्रूट आपण दळलेले होते ते आपल्याला एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करायची नाही आहे, तर आपल्याला थोडंसं जाडसर असं दळून घ्यायचं आहे। तर ते देखील आपण इथे मस्तपैकी असं त्या कढईमध्ये परतून घेतलेलं आहे। आता सगळं मिश्रण हे व्यवस्थित असं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। ती प्लेटमध्ये काढताना अगोदर त्याला आपल्याला तूप लावायचं आहे आणि मग ते मिश्रण आपल्याला त्यात ओतायचं आहे। तर व्यवस्थित आपल्याला हे सगळं काही सेट करून घ्यायचं आहे मिश्रण। तर मी ती 1 वाटी घेत आहे, त्या वाटीला मी तूप लावून मग त्याच्यावरती व्यवस्थित असं प्रेस करणार आहे, जेणेकरून आपली जी खोबऱ्याची बर्फी ड्रायफ्रूट्स वगैरे जे आहे ते सगळं व्यवस्थित असं सेट व्हायला पाहिजे म्हणून। आणि त्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला ही बर्फी ची कट करायची आहे। तर अशा पद्धतीने आपण वाटीच्या सहाय्याने प्रेस करायची आहे। सगळं काय असं व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर मग आपण त्याला चाकूच्या सहाय्याने कट करायची आहे। तर बघू शकता मी सगळी बर्फी ही व्यवस्थित हाताने देखील सेट करत आहे। तर त्यानंतर आपल्याला काही एवढं गरम वगैरे लागणार नाही ती बर्फी। तर इथे मी आता चाकूच्या सहाय्याने कृष्ण जन्माष्टमीला प्रामुख्याने गोडच फराळ केला जातो किंवा फळं खाल्ली जातात, कारण त्या दिवशी कृष्णाचा जन्म झालेला असतो म्हणून। तर याच निमित्ताने मी इथे गोड फराळ बनवलेला आहे। तर तुम्ही देखील हा गोड फराळ घरच्या घरी ट्राय करू शकता, कारण याच्यामध्ये काहीही आपल्याला असं रोजच्या वापरातील वस्तू नाही आहेत। यात फक्त ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचा किस व साखर एवढंच आहे। तुम्ही देखील घरच्या घरी ही बर्फी ट्राय करा आणि कशी बनली म्हणून मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।